येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट। मित्रांनो, आपण सर्वजण आज या मांडकीच्या धरणामध्ये आहोत आणि मार्तंड भैरवाच्या कृपेने जेजुरीला आता पाणी पुरवठा हा मल्हार सागरावरनं होतोय। त्याचबरोबर मांडकी डोहातून म्हणजे या भिंतीच्या पलीकडे आपल्याला जी पवार साहेबांनी आणि दिलीपदादा बारबाई तत्कालीन नगराध्यक्ष आर पाटील साहेब, नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा जेजुरीच्या मांडकी डोहातून होत होता। परंतु गेल्या 2011 सालाच्या अगोदरपासून आम्ही जी कळकळीने मागणी केली होती की जेजुरकरांना एक मोठी योजना ही मल्हार सागराच्या प्रमाणेच या धरणातून आपल्याला वीर धरणातून मिळावी, ती योजनेसाठी आदरणीय नामदार विजयबापू शिवतरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी साहेब, एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि CM साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी एक चांगल्या प्रकारचं खंडेरायाची जेजुरी ह्या नात्याने आणि भाविक भक्त त्या ठिकाणी येत असतात। त्यामुळे जेजुरीसाठीची ही 78 कोटीची योजना ही मंजूर केलेली योजना आज आपण त्याच्यामध्ये याचं काम देखील सुरू झालेलं आहे। ती योजना पाहण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहे। या योजनेच्या बाबतीत जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर अतिशय महत्त्वाकांक्षी ही योजना जेजुरीच्या या नगरपालिकेच्या माध्यमातून असणार आहे। कारण पुढच्या काळामध्ये साधारणतः 2070 सालापर्यंत किंबहुना सांगेल मी 100 वर्षापर्यंत आम्ही असू नसू परंतु जेजुरीतल्या येणाऱ्या भाविक भक्तांना, लाखो भाविक भक्तांना आणि जेजुरीकरांना पाण्याचा मुबलक पुरवठा या ठिकाणी होणार आहे। 3 KLPAD पाण्याची आवश्यकता जेजुरीला आजच्या तारखेला आहे। 1.5 KLPAD पाणी येतं आहे। तर या योजनेमुळं 13 KLPAD, आता ते किती क्युबिक मीटर काय आहे ते विषय सोडून द्या, परंतु 10 पट पाणी हे जेजुरीला या योजनेच्या माध्यमातून येणार आहे। म्हणजे मित्रांनो, आपण विचार करा, नागरिकांनी याचा विचार करावा की 24 तास पाणी तर तुम्हाला तर मिळेलच नागरिकांना, परंतु येणाऱ्या भाविकांना रोज जरी लाख भाविक आले किंवा 2 लाख भाविक आले, फ्लोटिंग पॉप्युलेशन जरी जेजुरीचं वाढलं तरी पण आपण कितीही मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट होतं आहे, IT पार्क होत आहेत, जेजुरीमध्ये 5 लाख लोक जरी राहायला आली तरी प्रत्येक बिल्डिंगला, प्रत्येक एरियाला आपण हद्दवाढ जरी झाली तरी हे पाणी साधारणतः 70 ते 75 वर्षापर्यंत देऊ शकतो। अशा प्रकारची योजना माझ्या माहितीप्रमाणे, माझा राजकीय अभ्यास जितका आहे किंवा माझ्याबरोबरचे नगरसेवक आहेत, आम्ही सर्वजण भाग्यवान समजतोय की 100 कोटीची योजना ही जेजुरीच्या इतिहासात पहिली झालेली नाही आहे आणि भविष्य काळामध्ये देवाच्या कृपेने होईल का नाही होईल मला माहीत नाही आहे, परंतु 100 करोड रुपयाची योजना ही जेजुरीसाठी मंजूर झालेली आहे आणि ती देखील पाण्याची योजना आहे। म्हणजे जेजुरीला आज खऱ्या अर्थाने भाविक भक्त येतात। जेजुरीतल्या नागरिकांना खऱ्या अर्थाने थोडेसे रस्त्यामध्ये डेव्हलपमेंट कमी झाली चालेल, लाईटची व्यवस्थेत कमी झाली तरी चालेल, स्वच्छता ही राहिलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबरीने कशाची आवश्यकता असेल तर ती पिण्याची पाण्याची योजनेची आवश्यकता आहे। आज आम्ही या ठिकाणी या संतोष कन्स्ट्रक्शन ज्यांना काम मिळालेलं आहे त्यांच्याबरोबर सर्व नगरसेवक, सभापती या ठिकाणी या योजनेची भेट द्यायला आलेलो आहोत। मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी नागरिकांना मला कळवायचं आहे की 3 स्टेजमध्ये हे काम होणार आहे। या ठिकाणी एक विहीर तयार करणार आहे, त्याला जॅकवेल म्हणतात। 90 फूट जमिनीच्या खाली जाणार आहे ते धरणामध्ये आणि त्याचा परिघ आहे तो साधारणतः 9 ते 11 मीटरचा असणार आहे। आपल्या शेजारी सासवडची देखील योजना मंजूर झालेली आहे, तिचं पण काम होतं आहे। पण आसपासचा परिसर तुम्ही जर बघितला तर माझ्या अंदाजे 100 वर्ष जेजुरीकरांना पाण्याच्या पिण्यासाठीचा प्रश्न हा आम्ही स्वतःला भाग्यवान समजतोय की ही योजना मंजूर झालेली आहे आणि आमच्या कार्यकाळामध्ये पुढच्या 100 वर्षाचा पाण्याच्या योजनेचा पूर्ण प्रश्न सुटणार आहे। आज आम्ही इथे येऊन जी जॅकवेल आहे, जी विहीर आहे, तिची इथं पाहणी केली, ठेकेदारांना सांगून त्यांना व्यवस्थित सांगून त्यांच्या निदर्शनामध्ये आणून दिलेलं आहे की प्रत्येक सासवडची विहीर आणि आमची विहीर वेगळी असली पाहिजे। सासवडच्या आणि आमच्या विहिरीमध्ये तत्वतः आणि तात्विक आणि तांत्रिक अशा प्रकारचं अंतर पाहिजे। म्हणजे त्यांची विहीर पुढं आणि आमची विहीर पाठीमागं असेल तर चांगल्या प्रकारचं धरणातून पाणी जेव्हा डेड स्टॉक होतो तेव्हा ते पाणी चांगल्या पद्धतीने त्या जॅकवेलमध्ये ॲटोमॅटिकली, म्हणजे कुठल्या प्रकारचे विद्युत उपकरणं न वापरता डायरेक्ट जॅकवेलमध्ये पाणी येईल। कारण आपण ज्या ठिकाणी उभं आहोत निश्चितपणे त्याच्यापासून वरतीपर्यंत पाणी असतंय। म्हणजे धरण हे आता पाऊस काळ सुरू होतोय, परंतु जॅकवेल जर आपण आत्ता जेजुरीचं बघितलं ते जॅकवेल आपण पाण्यामध्ये आता धरणामध्ये आपण आहोत। त्यामुळे भविष्य काळामध्ये जेजुरीच्या नागरिकांसाठी अतिशय चांगली आणि ज्याला आपण जह्याद्री आणि सह्याद्री म्हणजे वीर धरण आणि जेजुरीतलं मल्हार सागर ह्या दोन्हीचा मिलाप या ठिकाणी होतोय आणि हा मिलाप हा सुखकर असणार आहे।
हा मिलाप आपल्या भविष्यकाळासाठी आपल्या व्यवसायाच्या वृद्धीचा असणार आहे आणि याच निव्वळ कारणामुळे जेजुरी नगरपालिका ही पुणे जिल्ह्यातली 1 नंबरची नगरपालिका व्हायला काही त्या ठिकाणी अडचण असणार नाही आहे। नागरिकांना या निमित्ताने मी विनंती करतो की आपण जेजुरीकर नागरिक ह्या नात्याने नगर परिषदेचे माझे सर्व सभापती नगरसेवक आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे आमच्या वहिनी साहेब, सुनेत्रा वहिनी साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि या राज्याचे CM देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे लोकप्रिय नामदार आमदार विजय बापू शिवतारे यांनी फार मोठे प्रयत्न यासाठी केलेले आहेत। या योजनेसाठी ही योजना 2011 साली फक्त 35 कोटी रुपयामध्ये होणार होती, परंतु काही गोष्टींमुळं आम्ही देखील त्यावेळेस इलेक्शनला हरल्यामुळं आमच्या हातून सत्ता गेल्यामुळं ती योजना आज 2026 सालामध्ये म्हणजे 35 कोटीची योजना 80 कोटीपर्यंत जाण्याचं कारण तेच आहे। परंतु 3 टप्प्यामध्ये या योजनेचं काम होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जेजुरीला सुगीचे दिवस येणार आहेत, हेच आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे। या ठिकाणचे ठेकेदार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। संतोष कन्स्ट्रक्शनला काम मिळालं आहे, पारदर्शकपणे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काही गोष्टी न होता। हे पहा, कधीही विरोधक असतो त्यांनी विरोध करावा, परंतु चांगल्या कामाला या ठिकाणी विरोध नसावा, कारण हे पाण्याचं काम आहे, पुण्याचं काम आहे, ह्याच्यामध्ये कुणी विरोध करू नये अशा प्रकारची विनंती मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून करायची आहे। आणि ही जी आज योजना जर पूर्णत्वात आली तर मी शब्द देतो की जेजुरीतल्या प्रत्येक नागरिक हा स्वतःच्या घराच्या पुढं गुढी उभारून येणाऱ्या 18 महिन्यामध्ये पाणी येतं आहे, परंतु आम्ही ठेकेदारांना सांगितलेलं आहे की 14च महिन्यात पाण्याचं तुम्ही उद्घाटन आम्हाला जेजुरीमध्ये आलं पाहिजे, की 18 महिन्यात काम न करता 14 महिन्यात तुम्ही काम करा। आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी डोक्यावर उचलून तुम्ही त्या ठिकाणी खंडऱ्याचा भांडार उचलून जेजुरीकर स्वागत करू आणि प्रत्येक घरामध्ये ज्या दिवशी या पिण्याच्या पाण्याची योजना जेजुरीत पूर्ण आली असेल तेव्हा गुढी उभारून आम्ही स्वागत करू, असंच आम्हाला महाराष्ट्राला या निमित्ताने सांगायचं आहे। धन्यवाद। आपल्या चॅनलने आपण या ठिकाणी आलात आणि जेजुरीकरांना माहिती, उभ्या महाराष्ट्राला माहिती, तमाम नागरिकांना माहिती आपण द्यावीत, हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती। जय मल्हार।